एकनाथ शिंदे यांनी तिथल्या एका मुस्लिम युवक जो या हल्ल्यामध्ये गेला त्याला घर बांधून दिलेलं आहे. त्यांनी हा हल्ला होताना काही जे पर्यटक आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्या अतिरेक्यांना विरोध केला होता, मात्र त्यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना घर बांधून दिलं. खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माणुसकीविषयी काही शंका घ्यायचं कारण नाही, त्यांची हिंदुत्वाविषयी काही शंका घ्यायचं कारण नाही. पण हा प्रकार आम्हाला पण नाही आवडला. त्यांचा सन्मान ठेवून सांगतो, आम्हालाही बिलकुल नाही ते आवडलेलं. कारण एक मुस्लिम त्यात मारला गेला, त्याला तुम्ही घर बांधून देताय. बरं, तो काल मी बघितलं, त्यांनी सांगितलं पहिले से अच्छा घर केलं आहे त्यांनी, आणि एकदम सगळे नवीन सगळ्या त्याला सुविधा दिल्यात. सर, त्याच वेळेस जे 26 हिंदू मारले गेले त्यांचंसुद्धा आर्थिक नुकसान तेवढंच झालं हो. आज गणपती कुटुंबाचा कर्ता माणूस गेला आहे, त्याच्या काही कल्पना असती, तो अजून माणूस 20 वर्ष त्यांनी काम केलं असतं. ते नुकसान मोठे आहे. त्या जगदाळे कुटुंबाच्या मुलीला सरकारी नोकरी देतो सांगितल्यानंतर 11 महिन्यानंतर जेव्हा त्यांनी प्रचंड कागदपत्र केली, प्रचंड पाठपुरावा केला, आणि शेवटी असं एका अल्टिमेटमला ते आलं आहे की आता नाच सोडून द्यायचा, तेव्हा मीडियावर ह्या चर्चा आम्हीच घडवून आणल्या. त्यानंतर 11 महिन्यात त्याला नोकरी मिळते. म्हणजे पहिलं आधी आपल्या घराचं बघू ना, पहिलं आपल्या लोकांचं बघू ना. हे पण लाडक्या बहिणीच आहे ना. आधी आपण आपल्या घराचं बघू, आपल्या हिंदूंचं बघावं. मी शिंदे साहेबांना काही सांगण्यात का मोठा नाही आहे, पण आधी आमचं घर आम्ही सावरू. आम्ही असं दाखवू एक गेला असेल, पण मारणारे पण तेच होते. मग मारण्याची जर घरं उद्ध्वस्त करता आली असती, आपल्याला एक घर बांधणं कदाचित संयुक्त ठरलं असतं. पण मारणारे तसेच असताना एका घरासाठी आपण माणुसकी नको होती दाखवायला साहेब. त्यापेक्षा आपण आपल्याकडे दाखवू. आमचे जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांनी काही भोगले, आपण त्यांच्या मागं उभं राहावं असं आम्हाला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.